नामांकित अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून शेतकऱ्याची फसवणूक। दिलेल्या गोण्यांमध्ये कडक सिमेंटच्या बारीक बारीक गुठळ्या आढळून आल्या। कंपनीकडून याबाबत सविस्तर चौकशी केली होती व त्यानुसार भरपाई देण्याचे दिले होते आश्वासन, परंतु नंतर टाळाटाळ करून कंपनीने हातच झटकले। सिमेंट खरेदी करताना शेतकरी ग्रामस्थांनी शक्यतो सर्व गोण्या तपासूनच खरेदी कराव्यात। अल्ट्राटेक या नामांकित कंपनीच्या धुळे येथून लासलगाव परिसरातील एका शेतकऱ्याला 80 गोण्या देण्यात आल्या होत्या। सदर शेतकऱ्याने यापूर्वीही 200 गोण्या कंपनीकडून खरेदी केल्या होत्या, त्यामुळे सिमेंटबाबत संशय निर्माण होण्याचा प्रश्नच नव्हता। परंतु 80 गोण्या दिल्यानंतर 8-10 दिवसांनी जशी सिमेंटची गरज लागेल तशा गोण्या फोडण्यात आल्या होत्या, तेव्हा साधारणपणे 18 ते 20 गोण्यांमध्ये सिमेंटच्या गुठळ्या झाल्याचे दिसून आले। सिमेंट कडक झाले होते। हा प्रकार लक्षात आल्यानंतर सदर शेतकऱ्याने अल्ट्राटेक कंपनीचे विंचूर येथील विक्रेते पार्वती स्टीलचे संचालक हितेश चामुंडा यांना कळविले, तेव्हा त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांचा नंबर दिला होता। सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली, तेव्हा त्यांनी 2-3 दिवसांनी कंपनीचे कर्मचारी व्हिजिटला पाठविले होते। कंपनीच्या व्हिजिटर यांनी सिमेंट गोण्यांची सविस्तर चौकशी केली असता त्यांना त्यात सत्यता दिसूनही आली होती। सदर कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली होती। त्यानुसार अधिकाऱ्यांनी प्रयत्न करू, काहीतरी मार्ग काढू असे आश्वासन दिले होते, परंतु नंतर 2-4 दिवसानंतर थेट यात काहीच करता येणार नाही म्हणून हातच वर केले। गाडीतील सिमेंट खाली केल्यानंतर फक्त 24 तासातच कुठलाही प्रकारचा प्रॉब्लेम आला तरच भरपाई देता येते, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। वास्तविक पाहता शेतकरी अथवा ग्राहकांना सिमेंट दिल्यानंतर तो त्या सिमेंटची व्यवस्थित झाकून ठेवण्याची पुरेपूर काळजी घेत असतो। तसेच सर्वच्या सर्व गोण्या आज घेतल्या म्हणजे आजच 24 तासांच्या आतच वापरल्या जातील असे काही नसते। जसे काम होईल त्यानुसार सिमेंट घेतले जाते। तेव्हा सिमेंट खराब झाल्याचे किंवा सिमेंटच खराब दिल्याचे निदर्शनास येते। असे असतानाही सुरुवातीस ग्राहकाला आशा दाखवायची आणि नंतर उडवाउडवीची उत्तरे देऊन हात झटकण्याचे काम नामांकित अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे। त्यामुळेच भविष्यात शेतकऱ्यांनी अथवा ग्राहकांनी कुठल्याही कंपनीकडून सिमेंट खरेदी करताना ते सिमेंट तपासूनच खरेदी करावेत। तसेच कंपनीच्या भरोशावर राहू नये, आपली आर्थिक फसवणूक किंवा आर्थिक नुकसान करू नये असे आवाहन